दुसऱ्या दिवशी सकाळीच पोहोचलो व आम्ही पंढरपूरले आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे चंद्रभागेत जाऊन आंघोळ करणं। मग निघालो आम्ही पण चंद्रभागेत आंघोळ करण्यासाठी। तर मॅथलं दर्शन तिकडून येता खेपेस करू रे बा। आम्ही थोडं लवकर आलो तर गर्दीचं काही जास्त नव्हती, पण महाराष्ट्र पोलीसची बमाट गर्दी होती इथं। आणि मस्तपैकी चंद्रभागेत आंघोळ वगैरे केले आणि मग निघालो बा आम्ही विठू माऊलीचं दर्शन करण्यासाठी। तुम्हाला माहिती आहे राहुल पण पंढरपूरला गेला, तर चला म्हटलं त्याची भेट घेऊन जाऊ। आणि त्याच्या मठात जाऊन पाहिलं तर भाऊ सण पसरले होते, कारण भाऊची तब्येत काही खराब होती। त्याले साईडला जाऊ दे, चला म्हटलं पहिले आपण दर्शन करून येऊ। मग इथं आल्यानंतर कायच पुसता बा, एवढी गर्दी होती की भयानक। पण आम्ही थोडं काही दिमाग लावला आणि हातावरती एक आकडा काढून आम्ही फटकन मधातून घुसलो, कारण तुम्हाला माहितच आहे खोटं बोलायचं नाही। आणि सागर तर मला पाहूनच दर्शन करायचं, म्हटलं मला पाहून नाही रे बा, विठोबाला पाहून दर्शन करू आपण। मग मस्तपैकी आम्ही ना दर्शन वगैरे केलं आणि परत श्री संत गजानन महाराजच्या मंदिरात आलो। मग इथं थोडाफार आराम वगैरे केला, संध्याकाळी निघालो फिरण्यासाठी। मग कायच पुसता, हे टोली तर वेगळी होती, म्हणजेच आपला राहुल वगैरे। मग आम्ही निघालो पंढरपूर पाहण्यासाठी। राहुल म्हणे सगळ्यात पहिले हे पाहून घे कशी आहे, म्हणे एक नंबर आहे की नाही। म्हटलं काही विशेष नाही रे भाऊ, आणि रात्रीच पंढरपूर पाहायची खरी मजा असते। तर परत गजानन महाराजच्या मंदिरात आलो। इथं आल्यानंतर का आता म्हणत तू फिरून आला, आता आपली बारी आहे म्हणे जायचे। मग कायचं बदल म्हणत कपडे, मग डबल निघालो आपण बाहेर फिरण्यासाठी। तर आता काय पोहोचता, आता सगळीच आपली मंडळी होती मग। आणि आपल्या नीलदाचं एकच काम होतं, फक्त आपण चौकच पाहू। सगळ्यात पहिले तर आम्ही शिवाजी महाराजांच्या चौकात आलो। इथं आल्यानंतर काय पोहोचता, इथं वारकऱ्याची मस्त मूर्ती होती, पण नीलदा म्हणे मी तर नाही वारकरी। आम्हाला माहित झाली की मुक्ताबाईची तर पालखी आली, तर चला म्हटलं दर्शन वगैरे करून येऊ। मग इथं आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले मुक्ताबाईच्या पालखीचं दर्शन वगैरे केलं आणि तितक्यात बाप्पावर लक्ष गेलं, अरे हे कसं काय रे बा। मग बाप्पांचं दर्शन वगैरे केलं तर काही अशा प्रकारे दिसते बा विठू माऊलीचं मंदिर। आणि तितक्यात आपला डॉन दिसलता। हा डॉन तुम्ही ओळखला की नाही रे बा, हा तर आपला अनिकेतच आहे। तर भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये।